हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर इथे आता आम्ही आज रक्षाबंधन आहे तर त्यासाठी तयार झालेलो आहोत आणि सर्वप्रथम सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। आणि इथे शिवात्मजा पण अशी तयार झाली आहे। आता शिवात्मजाची आत्या तर नाही आहे, तर शिवात्मजाचं औक्षण करणार आहे, राखी बांधणार आहे तिच्या आजोबांना आणि पप्पांना। तर आता ते तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर आम्ही एका पाहुण्यांकडे जाणार आहोत, तर ते देखील दाखवते कुठे जाणार आहोत ते। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा आणि ती शिवात्मजाची मस्ती बघा। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा। इकडे बघा। तर इथे आम्ही आता निघालेलो आहोत पाहुण्यांकडे। तर ते राहतात धायरीला आणि ते आहेत पप्पांची फ्रेंड, पप्पांचे म्हणजे माझ्या सासऱ्यांची। तर आता तिकडे आम्ही निघालेलो आहोत। तर इथून बराच वेळ लागतो, तरी 1-1.5 तास आणि ट्रॅफिक असेल तर अजून जास्त आहोत। तर शिवचे पप्पा आलेले नाहीत, त्यामुळे आम्ही तर आता कॅब करूनच चाललेलो आहोत। तर चला मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा। तिसऱ्या का 5व्या?
ते काका आहेत त्यांच्या घरासमोरील एक फ्लॅट आहे त्याचं म्हणजे त्यांनी डेकोर इतकं छान केलं होतं की मला त्याचा व्हिडिओ म्हणजे शूट करावा वाटला म्हणून मी केला. तर तुम्ही बघू शकता किती छान असं दिसतंय, मस्त एकदम. आणि त्यानंतर त्या काकांचं घर एवढं छान आहे फ्लॅट की मला असं वाटलं की तुमच्यासोबत तो व्हिडिओ नक्की शेअर करावा. तर इथे असा त्यांचा मस्त मोठा असा हॉल आहे आणि त्यांनी डेकोर पण खूप छान केलेला आहे. आणि खरं सांगायचं तर हे सगळं म्हणजे काकू होत्या तेव्हा केलेलं आहे, पण आता काकू नाही येतं कोविड नंतर, तर आता सगळं काकाच बघतात. तर तुम्ही बघू शकता किती छान असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप छान असं म्हणजे एकदम हवेशीर आणि मोठा असा त्यांचा फ्लॅट आहे. तर हा सगळा हॉल आहे आणि इथे सगळेजण मस्त गप्पा मारत आहे. आणि इथं त्यांचं छोटंसं देवघर आहे साईडला आणि तिथून हॉलमधून गॅलरी आहे आणि ती गॅलरी देखील खूप छान आणि खूप मोठी आहे. आणि ते सख्खे काका नाही आहेत, पण सख्या काकांपेक्षा कमी पण नाही आहेत, कारण ते सगळ्यांना खूप जास्त जीव लावतात आणि एकदम जवळचं म्हणजे घरच्यासारखंच आम्ही पण त्यांच्याकडे जातो आणि ते पण आमच्याकडे येतात. तर खूप छान त्यांचा स्वभाव आहे आणि काकू पण खूप छान होत्या, पण दुर्दैवाने ते आत्ता आपल्यामध्ये नाही आहेत. आणि इथे बघू शकता गॅलरीमध्ये किती छान अशी झाडं त्यांनी लावलेली आहेत आणि इथला म्हणजे व्ह्यूज खूप छान आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा म्हणजे एरिया पण खूप छान आहे आणि सगळीकडे हिरवगार आहे मस्त एकदम. आणि बघू शकता आणि तुळशी वृंदावन तर एक नंबर आहे त्यांचं. आणि त्यानंतर मग आता हॉलमधून तिथे डायनिंग एरिया आहे. तर इथे बघू शकता तिथे पण त्यांनी म्हणजे डेड स्पेस अजिबात नाही आहे घरामध्ये, सगळं युटिलाइज केलं आहे प्रॉपर. आणि फर्निचर वगैरे पण एकदम छान केलेलं आहे. आणि म्हणजे मला तरी त्यांचा फ्लॅट खूप जास्त आवडलेला आहे, म्हणून मग मला असं वाटलं की तुमच्याशी पण आपण शेअर करूया. आणि त्यानंतर इथून मग किचनमध्ये जायचं. तर किचनमध्ये पण त्यांनी जी ड्राय बाल्कनी आहे त्यामध्ये खूप छान अरेंजमेंट केलेले आहे. तिथे वॉश बेसिनसाठी त्यांनी तिथे म्हणजे तशी ॲडजस्टमेंट केलेली आहे. तर किचनमध्ये अजिबात म्हणजे घाण वगैरे होत नाही, जे भांडे घासलेली वगैरे ते. तर त्यासाठी त्यांनी ड्राय बाल्कनीमध्ये तशी सोय केलेली आहे आणि ते मला खूप जास्त आवडलेलं आहे. आणि ही कन्सेप्ट आपण पण करू शकतो की जेणेकरून म्हणजे किचनमध्ये जास्त पसारा होणार नाही किंवा म्हणजे सगळं बाहेर जे भांडे वगैरे जे असेल ते आपण बाहेर ॲडजस्ट करू शकतो. तर बघू शकता इथं किती छान त्यांनी हे बनवलेलं आहे. ड्राय बाल्कनीमध्ये त्यांनी ही सगळी सोय केलेली आहे. आणि यानंतर त्यांचा 3 BHK फ्लॅट आहे. तर आता इथून आपण बेडरूममध्ये जाणार आहोत. बेडरूम पण खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि ते पण एकदम क्लीन आणि नीटनेटकं ठेवलेलं आहे सगळं. तर ही आजींची बेडरूम आहे. आणि सगळ्या रूममध्ये एकदम छान उजेड येतो आणि हवा पण खेळती आहे सगळीकडं. आणि तशी ज्याला प्रत्येक ठिकाणी मध्ये मध्ये करायचं, तिला असं दाखवायचं की मी आहे इथं. तर प्रत्येक ठिकाणी ती पुढे जाऊन उभी राहते. आणि इथं आहे कॉमन वॉशरूम, टॉयलेट आणि बाथरूम. आणि त्यानंतर इथे बघाशी बात मजा. आणि इथे त्यांच्या मुलांचे आणि त्यांचे फोटो आहेत लहानपणीपासूनचे. आणि इथे भिंतीवर बघा त्यांनी किती छान लावलेले आहेत आणि हे खूप छान दिसतं. आणि इथून हॉल असा दिसतो. आणि यानंतर इकडे आहे चिल्ड्रन बेडरूम. तर त्या काकांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि त्यांच्यासाठीची ही बेडरूम आहे. ही पण बघू शकता किती मोठी अशी बेडरूम आहे.
आणि कुठेच थोडी पण डेड स्पेस नाही आहे, सगळी स्पेस त्यांनी प्रॉपर युटिलाइज केलेली आहे. आणि बघा इथे शिवात मजा. आणि त्यानंतर आता आपण जातोय मास्टर बेडरूममध्ये. तर ही बेडरूम काहीशी अशी आहे आणि या बेडरूमला गॅलरी देखील आहे आणि त्यामध्ये पण खूप झाडं आहेत. ते बघू शकता किती छान म्हणजे त्या काकांनी घर ठेवलेलं आहे. आणि ते बघा म्हणजे एवढी स्पेस सुद्धा त्यांनी वाया घालवलेली नाही. खिडकीच्या तिथं पण त्यांनी तुळशी लावलेल्या आहेत. आणि इकडे आहे गॅलरी. या गॅलरीमध्ये झाडं बघू शकता किती छान आणि किती जास्त झाडं त्यांनी लावलेली आहेत. आणि यामध्ये सगळी झाडं आहेत, बेलाची वगैरे, शमी किंवा तुळशीची, वेगवेगळ्या फुलांची सगळी झाडं इथं आहेत. आणि शिवात माझ्या बागामध्येच हाय म्हणते सगळ्यांना. तर असा मस्त असा त्यांचा फ्लॅट आहे. तुम्हाला हा फ्लॅट कसा वाटला किंवा तर तुम्हाला काकांचं घर कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोण कोण इकडे धायरी या साईडला राहतं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मस्त असं वातावरण झालं होतं. आणि आता आम्ही थोडा वेळ थांबलो दुपारी इकडं काकांकडे आणि आता आम्ही निघणार आहोत थोड्या वेळामध्ये. तर खूप दिवसाचं यायचं चाललं होतं पण फायनली आज मुहूर्त आला. तर आज आलो. खूप छान वाटलं काकांकडे येऊन. आणि शिवात माझ्या बघा जशी घरीच खेळती अशी खेळती मस्त तिथे. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.